आता गावकऱ्यांना मिळणार मोफत प्रॉपर्टी कार्ड, सनद फी देखील माफ. महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. कोकण विभागीय आयुक्तालयात बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत फुलकुंडकर आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत नमुना 8 दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच सनद फी देखील माफ करण्यात येईल अशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने प्रस्ताव तयार करून त्यांची मंजुरी घ्यावी असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मालमत्तेचे वाद मिटण्यास मदत होणार असून नागरिकांना आपल्या मालमत्तेचा कायदेशीर हक्क मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने राज्यातील 23,000 ग्रामपंचायतीच्या 39,000 मालमत्तेची अद्ययावत उपकरणाद्वारे मोजणी केली आहे. त्यामुळे मिळकत पत्रिका देण्याची प्रक्रिया जलद होऊ शकेल असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील मालमत्तेचे मोजमाप करून त्याचे अचूक रेकॉर्ड तयार करणे हा स्वामित्व या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत राज्यातील 39 लाख प्रॉपर्टीचे काम पूर्ण झाले असून 18,000 प्रॉपर्टी कार्डचे ऑनलाईन काम हे पूर्णत्वास आले आहे. ज्या गावाचे काम पूर्ण झाले आहे अशा गावांचे अंतिम नकाशे आणि चौकशी नोंदवही ग्रामपंचायतींना आता मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांना मिळणार थेट फायदे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की या योजनेमुळे आता गावठाणच्या बाजूने 200 मीटर पर्यंतचे मालमत्तेचे मोजमाप करून ते रहिवासी भागासाठी अधिकृत केले जाईल. यामुळे नागरिकांना त्यांच्या घराची अधिकृत मालकी हक्काची कागदपत्रे मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच गाव स्तरावर नमुना 8 अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामविकास विभागाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात धारकाचे नाव, अंतिम मिळकत, भूमापन क्रमांक आणि क्षेत्रफळ यासारख्या तपशीलचा समावेश असेल. स्वामित्व योजनेच्या कामात कोणती अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवावी असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.